त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेरील फुल विक्रेत्यांची भाविकांना अश्लील शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका फुल विक्रेत्याने भाविकांना अश्लील शिवीगाळ करत दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांवर आणि सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंदिराबाहेरील अतिक्रमण करून बसलेल्या एका फुल विक्रेत्याने चप्पल दुकानासमोर उभ्या असलेल्या भाविकांकडून स्वतःकडून फुले घेतली नाहीत या कारणावरून त्यांना अश्लील शिवीगाळ केली, तसेच भाविकांना मारहाण करण्याची धमकी देत दादागिरी केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। या प्रकारामुळे मंदिर परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं। उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित फुल विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान धार्मिक स्थळासारख्या पवित्र ठिकाणी भाविकांशी अशा प्रकारचे गैरवर्तन होणं अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे। मंदिर परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि भाविकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेची दखल प्रशासन व पोलिसांकडून घेतली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे।